आणि आपलं जे काही म्हणणं आहे ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं त्याबद्दल आपल्यासोबत राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे होत्या फोन लाईनवरनं। त्यांनी विनंती केलेली आहे पीडित कुटुंबियांना की सरकार जे काही शक्य आहे ते सगळं करेल, कायद्यामधल्या चौकटीमध्ये बसवून त्या नराधमाला, त्या आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा देण्याच्या अनुषंगानं सगळे प्रयत्न केले जातील असं आश्वासित केलेलं आहे। शिवाय त्या स्वतः पीडित कुटुंबियांच्या भेटीसाठी उद्या जाणार असल्याचंही त्यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे। पण सध्या आपण ही जी दृश्य पाहतो आहोत त्या दृश्यांमध्ये आपण पाहतो आहोत कशा प्रकारे पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड केली गेलेली आहे। आंदोलकांना त्या रस्त्यावरनं हटवलं गेलेलं आहे। अजूनही आंदोलक संतप्त असल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये दिसतंय। पीडित चिमुरडीच्या नातेवाईक आणि इतर जे ग्रामस्थ होते नसरापूरमधले, जे त्या ठिकाणी आंदोलन करत होते, या सर्वांना 4 तासानंतर आता पोलिसांनी हटवलेलं आहे त्या ठिकाणावरनं। कारण खूप मोठी वाहतूक कोंडी या रस्त्यावर झालेली होती। अत्यंत मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत आहेतच जोडले गेलेले। चंद्रशेखर, आंदोलकांची धरपकड केली गेलेली आहे, पोलिसांकडनं आंदोलकांना हटवलं गेलेलं आहे, वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सध्या पोलिसांकडनं सुरू आहेत। काय नेमकं घडतंय सध्या तिथं? आपण बघू शकतो की वाहतूक आता पूर्णपणे सुरू झालेली आहे। मुंबईवरून जो बेंगलोर मार्ग जातो त्या मार्गावरून पूर्णपणे आता वाहतूक सुरळीत करून पोलीस जे आहेत ते या ठिकाणची वाहतूक जी आहे ती आता सुरळीत केलेली आहे। आंदोलक गेल्या 5 तासापेक्षा अधिकचा कालावधी या ठिकाणी बसून आंदोलन करत होते, परंतु पोलिसांनी बळाचा वापर केला आणि या सगळ्या आंदोलकांना या ठिकाणाहून बाजूला घेण्यात आलं आणि त्याच्यानंतर आहे वाहतूक आपण बघू शकतो की सुरळीत झालेली आहे। या रुग्णवाहिकेमध्ये पीडित चिमुरडीला ठेवण्यात आलं होतं, ती रुग्णवाहिका सुद्धा पोलिसांनी जी आहे ती वैकुंठ स्मशानभूमीच्या दिशेने घेऊन गेलेली आहे। आणि आपण बघू शकतो की या सगळ्या जे नातेवाईक आहेत ते आक्रमक आपल्याला दिसत आहेत। आपण काही नातेवाईकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। काय सांगाल, काय पोलीस काय सांगाल, काय बोला आंदोलन करत होते मी ऍक्च्युली आंदोलनात नव्हते, मी स्वतः आंदोलनामध्ये नव्हते, मी स्वतः मीडिया पर्सन आहे, पण मी व्हिडिओ शूट करत होते। आणि त्यानंतर काय झालं म्हणून मी व्हिडिओ शूट करायला पुढे आले तर ते एक पोलीस होते, वरिष्ठ पोलीस होते, त्यांचा मी बॅच पाहिला नाही पण मी त्यांचं नावही सांगितलं असतं। त्यांनी मला सांगितलं तुझ्या फोनमध्ये काय आहे, तुला फोन जमा कर। मी का फोन जमा करायचा? आणि त्यानंतर एक गोष्ट झाली की मी म्हणले ह्या सिस्टीम मध्ये आम्हाला काय काय होतं ते माहिती आहे म्हणून इथे आंदोलन करतायत असं मी तर ते मला म्हणाले तुम्हाला सिस्टीमच माहिती नाही। मी म्हणलं सांगा मग तुम्हाला सिस्टीम काय आहे ते। त्यांना सांगता आलं नाही। मी म्हणलं आम्हाला जर सिस्टीम माहिती असते ना की किती तत्परतेने न्याय मिळतो, किती तत्परतेने गोष्टी घडतात, किती तत्परतेने कारवाया होतात, फाशी होते, तर आधी त्या बसण्याची वेळ आली नसती। त्यानंतर महिला पोलीस म्हणाल्या मी जबाबदारी घेते, आम्ही आहोत, मी न्याय मिळवून देणार। मी म्हणलं एक उदाहरण सांगा, त्यांना एक उदाहरण सांगता आलेलं नाहीये। आणि महिला पोलीस असतील किंवा सगळ्या पोलीस सगळ्यांनी सरसकट लाठीचार्ज सुरू केला। जी मुलगी आहे जिच्यावरती दुर्दैवी अत्याचार झाला ती आज या जगात नाहीये, त्या मुलीच्या वडिलांना कॉलरला धरून त्यांनी उचललं, लाठीचार्ज केला, तिथे तिच्या घरच्यांवर सुद्धा लाठीचार्ज केलेला आहे। हे कितपत योग्य आहे आपल्या सिस्टम मध्ये? काल 1 मे आपण साजरा केला, या सुरक्षित महाराष्ट्रासाठी आपल्या 108 हुतात्म्यांनी जीव दिलाय का? हा आपला महाराष्ट्र बघायचा होता का? मला स्वतःला मारहाण झालेली नाहीये, पण ज्या पद्धतीने ऍलिगेशन्स लावण्यात आले की तू काय फोन मध्ये रेकॉर्ड केले, फोन जमा कर वगैरे ह्या गोष्टी, पोलिसांना काय अधिकार आहे? लिटरली ते पोलीस घरच्यांना उचलून बाहेर काढत होते। त्या त्यांच्या घरातल्या आहेत त्यांना सुद्धा उचलून बाहेर काढतात, त्यांनी त्यांच्यावर दबाव आणला आणि त्यांना इमोशनली त्यांना खूप जास्त इमोशनली नाही, त्यांनी आमच्यावरती इमोशनली काय केलं, अत्याचार केला, त्यांनी इमोशनल ब्लॅकमेल केलं आणि तुमच्या मुलीची बॉडी महाराष्ट्र पोलिसांनी हे अग्रेशन ही जी दडपशाही आहे ना ती बलात्काराच्या विरोधात दाखवावी। त्यानंतर माणूस आता त्या बलात्कार
करण्याची हिंमत असेल ना महाराष्ट्र पोलीस मध्ये तर नाक घासू त्यांच्यासमोर सगळ्यांना. माझं